प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 3 फेब्रुवारीच्या भागात तुम्ही बघणार आहात. जरा वेगळं आणि विचित्रच वाटलंय प्रेक्षकांनो. काही मुद्दे एवढे खटकलेत ना आजच्या भागात की तुम्हाला काय सांगू. पण बघत राहा काय झालंय. जानकी पर्स घेऊन निघालेली असते तेव्हा ऋषिकेश तिला म्हणतो, थांब ग जानकी, अगं कुठे निघाली आहेस तू. जानकी त्याला खोटं बोलते आणि म्हणते, अहो काय ना, सगुणाने जरा पूजा ठेवली आहे मंदिरात, उद्या आपली स्पर्धा आहे ना म्हणून ती देवळात आहे सध्या, ती पूजा करतीये म्हणून तिने बोलवलंय बघा मला. मग आता ऋषिकेश म्हणतो, हो का, चल ना मग आम्ही पण येतो तुझ्या सोबत. मग जानकी म्हणते, नाही ते फक्त तिथे बायका आहेत ऋषिकेश, पण काही प्रॉब्लेम नाही तसं तुम्ही आलात तरी. म्हणजे मुद्दाम ती असं म्हणली. आता तिला माहित असतं की ऋषिकेश काही येणार नाही. ऋषिकेश म्हणतो, हरकत नाहीये, तू जा, पण प्रार्थना कर हं, आपण उद्या स्पर्धा जिंकावी म्हणून. ओवी म्हणते, माझ्याकडून पण प्रार्थना कर हं आई. आता जानकी मनात विचार करते, सॉरी ऋषिकेश, मला तुमच्याशी खोटं बोलावं लागतंय. आता ही गेलीये नानांना भेटायला, आता कशी ट्रॅपमध्ये अडकली आहे बघा प्रेक्षकांनो. हिने ऐकलं असतं ना नवऱ्याचं तर हिच्यावर ही वेळ आली नसती, हे तितकंच खरं आहे. पण बघा आता पुढे काय झालं. म्हणजे काही गोष्टी इतक्या ओव्हर दाखवल्यात. आता रात्री बेरात्रीच्या ह्या बायका गावात फिरतातच कसं, हा प्रश्न पडलाय मला. कारण खेडेगावात कोणीच बाया रात्री 7-8 वाजेनंतर बाहेर पडतच नाही प्रेक्षकांनो. आता बघा, अवंतिका आणि सौमित्र दोघं जण गाडीत असतात. अवंतिका म्हणत असते, सौमी मला जरा गेमचं टेन्शनच आलंय रे. सौमित्र म्हणतो, त्यात काय स्पर्धेचं टेन्शन घ्यायचंय. अवंतिका म्हणते, पण काय असेल रे रिझल्ट, काय होईल पुढे. मग सौमित्र म्हणतो, अगं काही होऊ दे, आपण एन्जॉय करू ना. आता अवंतिका म्हणते, तुझं ना लक्षच नसतं काही सौमी, मी तुला काय म्हणाले होते. सौमित्र म्हणतो, काय म्हणाली होतीस, बरंच काही बोलली होतीस तू आतापर्यंत, आता कशाबद्दल बोलतेस. आता अवंतिका म्हणते, काय टिपिकल नवरा आहेस रे तू. मी तुला काय म्हणाले होते की एन्जॉयमेंट वगैरे सगळं ठीक आहे, हा जो आपण स्पर्धेचा खेळ खेळतोय ना तो आपण. आता सौमित्र म्हणतो, तो आपण ऐश्वर्याच्या नाकावर टिचून जिंकणार आहोत हेच ना. म्हणजे ऐश्वर्याला जिंकू द्यायचं नाही हेच म्हणाली होतीस ना तू अवंतिका. अवंतिका म्हणते, हो तुला राग खूप आहे त्या ऐश्वर्याचा सौमी. मग ऐश्वर्याचा विषय निघाल्यावर सौमित्र डिस्टर्ब होतो. तो म्हणतो, राग करायच्याच लायकीची आहे ती. मग अवंतिका त्याला चिडवत म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण एखाद्या माणसावर आपण तितका राग तेव्हाच करू शकतो जेव्हा आपण त्या माणसाबद्दल खूप काही मनात ठेवतो. आता असं बोलल्यानंतर सौमित्राला राग येतो अवंतिकाचा आणि तो म्हणतो, माझ्या मनात त्या ऐश्वर्याबद्दल काही असेल असं कसं वाटलं तुला. आता अवंतिका म्हणते, संक्रांतीच्या दिवशी तू तिचा हात धरून बसला होता सौमी. सौमित्र म्हणतो, ए वेडी आहेस का अवंतिका, मी कशाला तिचा हात धरू, तिने माझा हात धरला होता आणि ती नेमकी असं करत असताना तू आलीस. आणि अवंतिका, हे काय भलतेस ते विचारतेस ग, मनात ती कशी आहे हे तुला माहिती आहे, उगाच रोज विषय कशाला काढतेस परत अवंतिका. आता अवंतिका म्हणते, अरे पास झाला ना तो सौमी, पण आता मूळ मुद्दा काय आहे प्रेझेंटचा. तुला राग येतो तिचा, पण तुझ्या मनात. आता सौमित्र म्हणतो, कारण माझ्या मनात तिच्याबद्दल खरंच राग आहे, तिने माझ्या दादा वहिनीला घराबाहेर काढलंय. अवंतिका, ही सिरियसली खूप मोठी गोष्ट आहे, तिच्यामुळेच ओवी दुरावली गेली आहे. सारंग तिच्या ऐकून आपल्या घराची अवस्था त्याने हे करून ठेवली आहे. अगं माझ्या आईची अवस्था, माझ्या नानांची अवस्था, हे सगळं त्या ऐश्वर्यामुळे. हे सगळं आठवलं ना की त्रास होतो ग मला. एकच कारण आहे माझं की मी तिच्यावर खूप राग करतो. सौमित्राला आता राग आलाय अवंतिकाचा. मग अवंतिका म्हणते, सॉरी. अरे सौमी, मी मस्करी करत होते, तू कशाला त्रास करून घेतोयस, नको ना त्रागा करूस. आणि सौमी, प्लीज विसर ना सगळं. सौमित्र म्हणतो, हो ना, मग नको ते प्रश्न विचारून माझं डोकं आता खराब करू नको, नाहीतर पुढच्या सिग्नलला उतरवून देईल तुला अवंतिका. मग आता अवंतिका म्हणते, ए चल रे, मी नाही जाणार कुठे. बरं काय रे, तुला माझ्या बाबांच्या हातचं पापलेट खायचंय की नाही. आणि आता चिप्स खात असते अवंतिका, तेव्हा सौमित्र तर चिप्सचा पुडा घेत असतो तिच्या हातातनं. अवंतिका म्हणते, ए मला भूक लागली आहे, काही आहे का गाडीमध्ये अजून बघ. आता सौमित्र म्हणतो, ए काय भूक लागली आहे का तुला, आणि तुला तुझ्या घरी जाऊन जेवायचं नाहीये का मग. आणि दोघेही हसत मग निघालेत. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, हे दोघे घरात नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय या ऐश्वर्याने. पण खूपच ओव्हर दाखवलंय प्रेक्षकांनो. आता बघा, ती जानकी येते काय घरात, अंधार बुडूक असतो, बेल वाजवते. बरं घरात आल्यावर तिला कोणी दिसत नाही. मग लाईट लावल्यावरती तिच्या पायाशी पैसे असतात, ती ते पैसे उचलते आणि विचार करते, कोणाचे पैसे, हे असे का टाकले असतील. मग सारंग आल्यानंतर सारंगला म्हणते, सारंग भाऊजी, अहो पैसे असे नाही टाकू रस्त्यामध्ये, लक्ष्मी येते, ठेवा बरं हे पैसे घरामध्ये. आता ती जेव्हा असं बोलत असते तेव्हा लगेच ते जजेस येतात. म्हणजे यांना काही कामधामं नाही आहे का, अर्ध्या रात्री कुठेही येतात का. आता ते आल्यानंतर ऐश्वर्या कांगावा करते, बघा हे बघा साहेब, कशी ही जानकी रणदिवे, हिने अर्ध्या रात्री मुद्दाम आम्हाला लाच द्यायचा प्रयत्न केलाय.
अरे प्रेक्षकांनो, काहीच्या काही दाखवलंय बरं का. आता पुढे बघा, ऐश्वर्या खूप कांगावा करत असते मोठ्या मोठ्याने. ऐश्वर्या लगे त्या माणसांना म्हणते की बघा बघा, या जानकीचा हा खरा चेहरा आहे, शूट करायला. आता तो माणूस लगे व्हिडिओ काढायला लागतो जानकीचा. जानकी घाबरून जाते आणि म्हणते काय 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 करताय तुम्ही हे सगळं. ऐश्वर्या, काय बोलतेस तू हे सगळं. ऐश्वर्या म्हणते काही नको बोलूस जानकी, पुढच्या फेरीमध्ये आम्ही हरावं म्हणून उघड उघड लाच द्यायला आलीस ना तू. आता त्या जानकीला काही सुचेना सुधरेना, काय बोलावं काय करावं. जानकी म्हणते काय बोलतेस ऐश्वर्या, लाच वगैरे काय बोलतेस ग तू. अगं कसली लाच आणि कसलं काय. अहो नाही हो सर, हे पैसे इथे खाली पडले होते, घरात आले ना मी तर अंधार होता, अडखळल्यामुळे मला हे पैसे दिसले. काय हो सारंग भाऊजी, खरं सांगते ना मी. पण आता सारंग बघा प्रेक्षकांनो कसा पलटलाय तिथे सगळ्यांसमोर, काय कृतज्ञ दाखवलाय हा. म्हणून म्हणलं इतकं इतकं ओव्हर दाखवलंय ना आज त्यांनी की टू मच. आता सारंग म्हणतो की वहिनी खोटं बोलतेस तू, पैसे तू तुझ्याच घरून घेऊन आली होतीस. म्हणजे बघा ना प्रेक्षकांनो, या जानकीने त्याला खाऊ घातलं पिऊ घातलं, त्याची सगळ्या गोष्टींची परतफेड त्याने अशी केली आहे. खरं तर ये बात हजम होई नाही रही. आता जानकी त्याला म्हणते सारंग भाऊजी हे काय बोलताय तुम्ही. आता सगळे परीक्षक जानकीकडे बघायला लागतात. जानकीला बसला धक्का. आता सारंगला ती म्हणते तुम्ही खोटं बोलताय सारंग भाऊजी. मग आता तिथे असलेले ते स्पर्धेचे जे लोक आहेत ते म्हणतात मॅडम तुमच्या हातात पैसे, आम्ही तुम्हाला पकडलंय. आता ऐश्वर्या काय आरोप करते बघा तिच्यावर. तो माणूस म्हणतो तुम्ही स्पर्धेचे नियम मोडले, तुम्ही लाच द्यायचा प्रयत्न केलाय मॅडम. ऐश्वर्या म्हणते बरोबर बरोबर बोलताय तुम्ही, हिने नियमच मोडलाय, हिला आत्ताच्या आत्ता श्री आणि सौ या स्पर्धेतून बाद करा. जानकी आता तिथे पिवळी पांढरी झाली आहे, घाबरली आहे. आता ते स्पर्धक बघा प्रेक्षकांनो सगळे जानकीकडे बघतायत. इकडे आता हा ऋषिकेश आणि ओवी दोघे सापशिडी खेळत असतात. सापशिडी खेळता खेळता ओवीचा म्हणजे ते गेममध्ये ते साप असतो ना, तो तिला जिंकता जिंकता खाली आणतो. म्हणजे ते असं जानकीचं असं वाईट झालं आणि हे असं झालं, असं त्यांनी को रिलेटेड दाखवलं एक. आता हा ऋषिकेश म्हणतो बघ कसं हरवलं मी तुला. ऋषिकेश तिला चिडवत असतो, मग नशिबाने तुझी थट्टा मांडली. मग ओवी चिडून म्हणते मला नाही घ्यायचं तुमच्यासोबत, मला माझी आई हवी आहे, बोलवा बरं आईला आधी. मग आता ऋषिकेश म्हणतो अगं असं काय करतेस, थोड्या वेळ खेळू, आत्ता येईल तुझी आई. तेवढ्यात इथे सगुणा येते आणि आता ओवी म्हणते ए सगुणा मावशी, अगं आई कुठे माझी. ओवी मागे बघायला लागते. आता सगुणा म्हणते काय झालं, म्हणजे कुठे आहेत जानकीताई. मग ऋषिकेश म्हणतो अगं सगुणा असं काय करतेस, जानकी तुझ्याकडेच आली ना. मग सगुणा म्हणते मी तर आईंना म्हणजे जानकीताईंनाच भेटायला आले, कुठे दादा वहिनी. मग ऋषिकेश म्हणतो अगं तुला भेटायला गेली ती. आता सगुणा घाबरते आणि म्हणते काय, म्या कुठे बोलवलं त्यांना. ऋषिकेश म्हणतो अगं असं काय करतेस, जानकीने सांगितलं आम्हाला, तूच फोन करून बोलवलंस. बराच वेळ झाला जानकीला जाऊन, अजून आली नाही ती. आता सगुणाला असं वाटतं जानकी कदाचित रणदिवेच्या घरी गेली असावी, म्हणून ती लगेच जानकीची बाजू घेऊन खोटं बोलते. अरे हो गड्या खरंच की. मग आता ऋषिकेश म्हणतो म्हणजे तू खोटं बोलतेस का सगुणा माझ्याशी. आता ऋषिकेशला सगुणाचे हावभाव कळतात. सगुणा म्हणते नाही तसं नाही झालं, काय ना आम्ही भेटणार होतो देवळात, पण मी बाई लवकर निघाले देवळातून आणि मला वाटलं की त्या पण निघाल्या असतील. म्हणजे आम्ही तसं भेटलो थोडं थोडं देवळात, पण आमची जरा हुकाचूक झाली. मग आता ही सगुणा खोटं नाटं बोलायला लागते तेव्हा ऋषिकेशला लगेच लक्षात येतं. ऋषिकेश म्हणतो सगुणा तू खोटं बोलतेस, थांब जरा, काय होतं ग देवळामध्ये आज. मग आता सगुणा घाबरते जरा, पण काहीतरी खोटं बोलते आणि म्हणते महाप्रसाद होता दादा. मग ऋषिकेशला लगेच लक्षात येतं की ही खोटं बोलतीये, अगदी पक्क खोटं बोलतीये. ऋषिकेश म्हणतो काय खोटं बोलतेस ग सगुणा, सहजरित्या खोटं बोलून जाता. जानकी मला सांगत होती की तुम्ही पूजा घालायला देवळात गेलात आणि तू तिला आता वाचवतीये, काय चाललंय तुम्हा दोघींचं. मग आता सगुणा म्हणते दादा चिडू नका, वहिनी येतच असतील. आता ऋषिकेश म्हणतो आता तू काही बोलू नकोस, काय करायचं ते बघेल मी आणि शोधेल तिला, कसं करू या जानकीला सांभाळू मी आता, असं म्हणून ऋषिकेश वैतागलाय. आता ओवीला म्हणतो ओवी तू सगुणा मावशी सोबत थांब, मी आलोच. आता ओवी जरा घाबरली आहे, सगुणा ओवीला सांभाळते. आता ऋषिकेश निघालाय जानकीला शोधायला. आणि आता बघा प्रेक्षकांना किती उलट पालट दाखवलंय त्यांनी. जानकी आता त्या परीक्षकांना म्हणत असते हे बघा तुमचा गैरसमज झालाय, अहो एवढे पैसे मी कुठून आणणार, माझ्या घरात एवढे पैसे नाही आहेत, मी हे खरं सांगते, तुमचं काहीतरी गैरसमज झालाय. ऐश्वर्या मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते आणि म्हणते कसला गैरसमज, त्यांनी डोळ्यांनी बघितलंय. ओ सर तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवू नका, ही ना अगदी खोटं बोलण्यात तरबेज आहे बरं का. या आधी सुद्धा हिने खोटेपणाची खूप नाटकं गाजवलेली आहे आमच्या घरामध्ये, असं त्या स्पर्धकांना सांगते. म्हणजे घरात ना आजी आहे ना कोणी आहे. आणि सारंग लगली काय पलटला ऐश्वर्याकडून, अरे अरे. आता ऐश्वर्या म्हणते हिने आधी खोटेपणाची नाटकं केले ना, म्हणून हिला शाल श्रीफळ देऊन हाकलवून लावलं होतं या बाईला,
ही बाई अजूनही सुधारलेली नाहीये, पुन्हा पुन्हा शिकली आमच्या घरामध्ये लबाडी करायला. जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव ग जानकी. जानकी म्हणते ऐश्वर्या हा डाव तुझा आहे, मला सगळं कळतंय. आता ऐश्वर्या लगे म्हणते अरे देवा माझा डाव. ओ सारंग बघा बघा कसं बोलते ही बाई, चोरी करताना पकडली गेलीच गेली आणि खोटारडे आरोप माझ्यावर करते. काय ग तू निर्दोष असल्याचा काय पुरावा आहे तुझ्याकडे? सारंग बघा ना मस्त मजा बघतोय. आता ऐश्वर्या म्हणते माझ्या नवऱ्याने स्वतः पाहिलंय. हो ना सारंग. आता सारंग तर काय ऐश्वर्या जसं बोलेल तसं करायला तयार आहे. आता ऐश्वर्या असं बोलल्यानंतर जानकी रडते पडते आणि म्हणते सारंग भाऊजी तुम्हाला माहिती आहे ना असं तुमची जानकी वहिनी असं नाही करणार. मी घेईल का हो, असं करेल का, पैसे लाच देईल का मी भाऊजी? मला माहिती आहे तुम्हाला ऐश्वर्याने हे सगळं शिकवलंय, तिने भुलीस पाडलंय ना तुम्हाला. आता या जानकीला वाटतं आपण सारंगला कन्व्हिन्स करू. जानकी सारंगला खरंच कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करते आणि म्हणते भाऊजी मी आत्तापर्यंत तुमच्या चांगल्याचा विचार केलाय, तुम्ही असं वाईट वागणार का भाऊजी माझ्यासोबत? अहो भाऊजी मी काय नाही केलं तुमच्यासाठी. भाऊजी भाऊजी मी हात जोडते, विनंती करते तुमच्या समोर. हे बघा ऐश्वर्याचं नका ऐकू आणि खरं खरं काय ते बोला भाऊजी. सारंग नुसता आपल्या येडपटासारखा तिच्याकडे बघतोय आणि प्रेक्षकांना आपण मालिकेच्या पात्राबद्दल बोलतोय. जानकी अगदी कळवळून हात जोडते आणि सारंगला प्रार्थना करते अरे अरे भाऊजी बोला, खरं बोला, ऐश्वर्याच्या खोट्या बोलण्याला भुली पडू नका. मग आता ते जज विचारतात का हो ह्या ताई खरं सांगतायत का, म्हणजे यांनी खरंच पैसे घेतलेले नाहीये का? मग आता सारंग बघा प्रेक्षकांनो कसा पलटलाय. सारंग म्हणतो नाही साहेब यांनीच पैसे घेतलेले आहेत हे, म्हणजे चक्क सारंगने चोरीचा आरोप लावलाय. आणि मग आता सारंग म्हणतो कसा वहिनी तू हे सगळे पैसे मुद्दाम आणलेस ना आम्हाला लाच द्यायला, हे पैसे तू तुझ्या घरून घेऊन आलीस वहिनी आम्हाला लाच द्यायला. आता जानकी काय बोलणार प्रेक्षकांनो, ती नशब्द, ती म्हणजे काही आधी बोलतच नाही आणि मग थोड्या वेळाने म्हणते भाऊजी तुम्ही इतक्या खालच्या थराला गेलात, वाटलं नव्हतं मला तुम्ही असे असाल. जानकीला आता किंमत कळाली असेल. ऋषिकेश तिला इतकं काय समजून सांगत होता की या लोकांच्या नादी लागू नको म्हणून. जानकीला हा धडा मिळायची खूप गरज होती प्रेक्षकांनो. आता ते स्पर्धेचे जज म्हणतात मॅडम प्लीज तुम्ही आता कांगावा करू नका, जे काही सत्य आहे ते समोर आलंय. जानकीला आता काहीच बोलता येत नाहीये. मग आता ऐश्वर्या म्हणते अहो एक नंबरची लेक्चर क्वीन आहे हो ही, नाटकं करत राहते, बघा बघा कशी नाटकं करते. तुम्ही न हिचा निकाल लावा बरं आता ताबडतोब. आता मात्र ही जानकी चिडते ऐश्वर्यावर आणि म्हणते थांब जरा, तुझा निकाल मी लावते ऐश्वर्या, तुझ्या कर्माची शिक्षा ना मीच देणार आहे तुला योग्य वेळ आल्यावर. जानकी आता हे खूप पोटतिडकीने बोलते बरं का. जानकी म्हणते मी गुन्हेगार असल्याचा कुठलाही प्रूफ नाहीये, मी सिद्ध करून दाखवते मी गुन्हेगार नाहीये. तर आता ही नानांच्या खोलीत जाते बरं का प्रेक्षकांनो. आता ती म्हणते मी इथे स्वतःहून आलेलीच नाहीये, इथे ना मला माझ्या आईने बोलवलंय, म्हणजे माझ्या सासूबाईंनी. बरं प्रेक्षकांनो साधं लॉजिक आहे. हिने फोन नंबर दाखवावा ना फोनमध्ये, सारंगच्या फोनवरून मगाशीच फोन केला होता ना त्या हिच्या सासूने म्हणजे सुमित्राबाईने, परत ती फोन नंबर दाखवायच्या पेक्षा त्या नानांकडे गेली. आता त्या नानांना कुठे बोलता येतं. आता जानकी म्हणत असते माझ्या सासूबाईंनी फोन केला मला, त्यांनीच मला बोलवलं इथे, त्यांना विचारा तुम्ही. मग आता लगेच ऐश्वर्या म्हणते बघा बघा कशी स्टोऱ्या रंगवते. काय गे जानकी ऍक्टिंग करण्यात तू माहीर आहेस आणि आता माझ्या सासूला फसवतेस काय तुझ्या या प्लॅनमध्ये? अगं किती उभे उभे स्टोऱ्या बनवतेस तू. अगं आमच्या घरात ना उगाच बोंबाबोंब नको करूस, आई नाही आहेत घरामध्ये. आता जानकी म्हणते नाही नाही माझ्या सासूने मला स्वतः फोन केला, त्यांनीच सांगितलं मला यायचं. आता ती मोठ्याने ओरडत असते आई आई तुम्ही कुठे. मग आता जानकी ओरडत असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते ओरडू नको. मग ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे ना हिने आईनं कोंडून ठेवलं असेल, आई आई तुम्ही कुठे, असं म्हणून ती आता नानांच्या खोलीत डायरेक्ट शिरली आहे बरं का. नानांच्या खोलीत जानकी जाते तेव्हा ऐश्वर्या म्हणते या बाईच्या बोलण्याला भुली पडू नका सर, अहो ही बाई फार आगाऊ आहे, मी तिच्या मागे मागे जाते नाही तर ती काहीतरी करून बसायची आमच्या घरात. काय प्रेक्षकांनो एवढी कुठे लबाडबाई असते का. ऐश्वर्या काय धूर्त दाखवली आहे, बाप रे बाप, कल्पनेच्या पलीकडेच ही बाई. आता ते सगळे बाहेर वाट बघताय बरं का. सारंग तर नुसता काय शब्दच नाही माझ्याकडे. आता ही जानकी जाते आणि नानांना विचारते नाना नाना आई कुठे आहेत. आता त्या नानांना झोप लागलेली असते. जानकी उठल्यावर त्यांना माहितीच नाही ना कुठे गेली आहे सुमित्राबाई, त्यामुळे ते काहीच बोलत नाहीत, नुसते करताय. आता ऐश्वर्या येते तिथे आणि म्हणते काय जानकी काय नाटकं करतेस ग.
कशाला त्या नानांना विचारते? अगं त्यांना स्वतःला बोलता येत नाही, ते तुला थोडी सांगणार. ये 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 इकडे, मी सांगते तुला. जानकी तिच्या समोर जाते तेव्हा ऐश्वर्या म्हणते, अगं काय जानकी असं काय करतेस? जानकी म्हणते, ऐश्वर्या आई कुठे सांग. मग जानकी म्हणते, अगं असं नाही, तुला सांगितलेलं आहे ना मी, हात जोडायचं, पाया पडायचं, मग नाक घासायचं. मग आता जानकी म्हणते, गप्पा बस ऐश्वर्या, सांगते का आई कुठे गेली आहे? मग ऐश्वर्या म्हणते, आई गेली तुझी देवाघरी. मग जानकी चिडते आणि म्हणते, ऐश्वर्या काय बोलतेस? तुझं भान ठिकाण्यावर आहे का? मग लगेच ती ओरडल्यामुळे ऐश्वर्या कानाला हात लावते आणि म्हणते, अगा गा गा, ए जानकी किती ओरडतेस तू, कानाला मुंग्या आल्या माझ्या. अगं काय गंमत करत होते मी. अगं तुझी सासू देवळात गेली आहे. आई देवळात गेल्याय, माझ्या प्लॅन नुसार त्यांच्या लाडक्या जानकीने त्यांना बोलवलं म्हणून त्या देवळात गेल्या. आता ऐश्वर्याने तिचा प्लॅन कसा एक्झिक्यूट केला ते जानकीला सांगितलंय. म्हणजे आता बघा, या सुमित्राबाई ऐश्वर्याची वाट बघत होत्या, अजून का आली नाही, सॉरी जानकीची वाट बघत होत्या, अजून जानकी का आली नसेल. मग सारंग खाली येतो आणि रडतो. बघा प्रेक्षकांनो, किती ओव्हर दाखवलंय आज. जेव्हा छान दाखवलं ना तेव्हा आपण चांगलं कौतुकच करतो, पण हे कायच्या काही दाखवल्यावर काय म्हणणार आपण. सारंग म्हणतो की अगं आई, जानकीचा फोन होता, जानकी वहिनीचा, ती म्हणत होती की ती देवळात भेटणार आहे म्हणे, तुला बोलवलंय तिने देवळात. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई अचानक देवळात कसं काय? सुमित्राबाई विचारतात, अगं अरे मला का बरं असं बोलवलं तिने, काय झालं नेमकं? मग सारंग म्हणतो, अगं आई ऋषिकेश दादाला संशय येईल ना म्हणून जानकी वहिनीने तुला बोलवलंय देवळात. मग आता सुमित्राबाई म्हणतात, अरे पण एकटी एवढ्या रात्रीची मी कशी जाऊ? मग आता सारंग म्हणतो, अगं आई तुलाच बोलवलंय वहिनीने. मग सुमित्रा म्हणतात, तुला माफी मागायची ना? सारंग म्हणतो, अगं आई मी माफी मागतो, पण आधी तुला बोलवलंय ना वहिनीनं, मग तू जा तिथे. मग सुमित्राबाई सारंगचं ऐकतात आणि खरंच जातात मंदिरामध्ये. सुमित्राबाईंना फोन सुद्धा घेऊ दिला नाही यांनी आणि तसंच पाठवलंय मंदिरामध्ये. सारंग म्हणतो, आई मी येतो तुझ्या मागे मागे, फोन घेऊन तू जा. मग या सुमित्राबाई निघून जातात तेव्हा ऐश्वर्या या जानकीला सांगते, जानकीला ओरडून म्हणते, काय जानकी कैसा लगा मेरा प्लॅन? जानकी म्हणते, जा अजून खालच्या दरावर जा. म्हणते जानकी, अगं अजून खाली जाणार आहे मी, ही तर माझी सुरुवात आहे ग. तू नात्यांच्या कथेला सुरुवात केली होती ना, तुमच्या दोघांमधल्या विश्वासाला तोडायची सुरुवात केली आहे मी, तुझ्या आणि त्या ऋषिकेशच्या. जानकी म्हणते, कर काही पण कर, पण माझा आणि ऋषिकेशचा विश्वास कधीच तू संपवू शकणार नाहीयेस, कधीच नाही. मग ऐश्वर्या तिला म्हणते, जानकी संपेल ग संपेल. अगं आज विश्वासाला, उद्या स्पर्धेला, म्हणजे अर्थातच तुला खेळता आली तर सगळं संपवणार आहे मी जानकी. जानकी आता तिथून निघून जाते तेव्हा नाना तिला आवाज देत असतात. मग ऐश्वर्या मोठ्याने ओरडते नानांवर, म्हणते, गप्रे म्हाताऱ्या, गेली ती बाहेर. जानकी बाहेर येते तेव्हा ते स्पर्धेचे परीक्षक विचारतात, आहेत का तुमच्या आई घरात? कुठे आहेत त्या? मग जानकी म्हणते, त्या घरात नाहीयेत, त्या देवळात गेल्यात. मग ते विचारतात, तुम्हाला तर त्यांनी इथे बोलवलं, मग त्या देवळात कशा काय गेल्या? मग तुम्ही इथे का आलात? मग जानकी म्हणते, कारण त्या हिच्या सांगण्यावरनं गेल्यात देवळात, हिने पाठवलंय त्यांना देवळात. जानकी हातबोटं करून ऐश्वर्याला सांगत असते असं की हीच आहे ती बदमाश म्हणून. ऐश्वर्या म्हणते, काय बोलतेस जानकी, काय खोटं बोलतेस ग तू हे सगळं? नाही मी कशाला पाठवू आईंना देवळात? मग जानकी म्हणते, हिच्या म्हणजे सारंग भाऊजींनी पाठवलंय देवळात, म्हणजे यांचा प्लॅन आहे दोघांचा. आईंनी इथे मला इथे बोलवलं आणि त्या देवळात गेल्या. आता जानकी हे बोलताना अडखळते तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय बडबडतेस तू, भांग वगैरे पिऊन आली आहेस का जानकी? अगं आधी काय म्हणाली ही बाई, मी पाठवलं देवळात, आता म्हणते की सारंगने पाठवलं देवळात. अगं काय जानकी, कसल्या खोटारड्या स्टोऱ्या बनवतेस ग? असं खोटं बोलत राहिलं ना की असं अडखळतं माणूस. आता जानकी म्हणते, बस कर ऐश्वर्या. ऐश्वर्या तिच्यापेक्षा डबल आवाज काढते आणि म्हणते, तू बस कर जानकी, काय लावलंय इथे, बडबड बडबड करते. एवढ्या रात्री शिरलीच्या शिरली आमच्या घरामध्ये आणि पुन्हा इथे येऊन आमच्याच घरात धिंगाणा घालतेस. लाज द्यायला आली होतीस ना इथे, एवढे पैसे म्हणूनच आणले होतेस तू, काही पण बोलतेस हा जानकी. इतके पैसे आणले तरी कुठून ग तू? म्हणजे तू आणि तुझ्या नवऱ्याने चोरी केली वाटतं. आता जानकी खूप संतापते आणि हिच्या तोंडात मारणार असते तेव्हा ते स्पर्धकातले ते परीक्षक आहेत ते म्हणतात, ओ जानकी रणदिवेबाई, स्वतःला आवर घाला, थांबा जरा, आम्ही तुम्हाला या स्पर्धेतून आता बाद करतोय. झालं ऐश्वर्याच्या मनासारखं. किती ओव्हर दाखवलं ना प्रेक्षकांनो, बघत राहा. आता लगेच ऐश्वर्याने जानकीचा हात खाली टाकला बरं का, असा जोरात, म्हणजे काय म्हणता येईल असं झिडकारला. मग आता इकडे सुमित्राबाई येण्यासारख्या आपल्या मंदिरात वाट पाहू लागल्या, जानकी काऊन आली, जानकी काऊन आली ना, असं कसं बाई मला एकटीला पाठवलं, फोन पण घेऊ दिला नाही, मी आता कोणाला फोन करू? त्या सुमित्राबाई वेगळ्याच टेन्शनमध्ये. आता तिथे ऋषिकेश येतो आणि या सुमित्राबाईंना बघून जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतो. सुमित्राबाई त्याला बघतात आणि म्हणतात, अरे ऋषिकेश, अरे असं काय करतोयस?
ऋषिकेश टाळ्या वाजवतो आणि म्हणतो मला वाटलंच जानकी कोणत्या तरी रणदिवेलाच भेटायला आली असणार आहे. तिच्या समोर मी डोकं जरी आपटलं ना तरी ही बाई माझं ऐकणारच नाहीये. मला वाटलंच होतं, कितीही सांगितलं सवरलं तरी ते ऐकणारच नाही. कुठे आहे ती जानकी, कुठे गेली जानकी, सांगा जानकी, ए जानकी. आता तो आवाज द्यायला लागतो मोठ्या मोठ्याने. त्याला वाटतं जानकी मंदिरातच आहे. या सुमित्राबाईंना तो बोलूच देत नाही किती वेळ. शेवटी त्या म्हणतात अरे बाबा ऋषिकेश, अरे ऐक माझं. अरे ऋषिकेश, अरे खाली आहे बाबा. अरे जानकी नाही आली इथे. मग ऋषिकेश त्यांच्या समोर येत म्हणतो मग तुम्ही इथे काय करताय. मग या सुमित्राबाई म्हणतात अरे बाबा मी जानकीलाच भेटायला आले होते इथे, पण ती आता लगेच ऋषिकेश त्यांना बोलू देत नाही आणि म्हणतो अच्छा म्हणजे तुम्हीच तिला बोलवलं ना इथे. तिला 1000 वेळेला सांगितलं मी, पण ती ऐकल तर शपथ आहे ना. तुमचं काय हो रणदिवे बाई, काय गरज होती तुम्हाला तिला भेटायची. ती चांगली बाई तर नाही ना. नाही म्हणजे तुमच्या घराचं नुकसान केलंय तिने, मग कशाला तिला भेटत राहता नेहमी नेहमी. हे बघा तुमची मुलं याच गोष्टीचं भांडवल करतील आणि पुन्हा आमच्यावरती राग ओकून काढतील. आता या सुमित्राबाई त्याला शांत करत म्हणतात शांत बस रे ऋषिकेश, अरे गैरसमज नको करू. मी जानकीला भेटायला आले होते पण माझ्यासाठी नाही, सारंगसाठी. मग आता ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो त्या पोराचं नाव घेऊ नका तुम्ही. मला ना तुमच्याशी बोलायचंच नाहीये. मला एवढंच सांगा की जानकी कुठे आहे. सुमित्राबाई म्हणतात अरे बाबा तेच सांगते ना मी, जानकीला भेटायला आली मी पण तिचा पत्ताच नाहीये इथे केव्हाचा. मग ऋषिकेश घाबरतो आणि विचार करतो एवढी रात्र झाली जानकी इथे नाहीये, मग गेली कुठे. सुमित्राबाईंना पण टेन्शन आलंय. आता इकडे या रणदिव्यांच्या घरात सगळ्यात मोठा धिंगाणा चालू आहे. आता ते स्पर्धक म्हणतात हे बघा मॅडम काही बोलू नका, आम्ही सगळं बघितलंय, सगळं सिद्ध झालंय. तुम्ही ना एक काम करा, तुमच्या नवऱ्याला बोलवून घ्या बरं. हे बघा हे पैसे वगैरे दिले तुम्ही, हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुम्ही नवऱ्याला बोलवाच तुमच्या. जानकी घाबरून म्हणते त्यांना कशाला बोलवायचंय. आता तो माणूस म्हणतो त्यांना बोलवा तर खरी, आम्ही सगळं सांगतो, त्यांना येऊ द्या इथे. मग जानकी फोन लावत असते ऋषिकेशला. ते सांगतात की तुम्ही फोन लावा तुमच्या नवऱ्याला. आता जानकी घाबरली आहे कारण ऋषिकेशला बोलवल्यावर ऋषिकेश चिडणार आणि या दोघांमध्ये भांडणं होणार याची कल्पना तिला आहेच, कारण त्याने सांगून पण ऐकलेलं नाही ना जानकीने त्याचं. तर आता त्याचे जे काही आहे शिक्षा तिला बिचारीला भोगावीच लागणार आहे. तर पुढे बघा जानकी जेव्हा तिच्या पर्समधनं फोन काढत असते तेव्हा ऐश्वर्या म्हणते जरा मोठी स्पीड लाव ना, काय 2x स्पीडने तो फोन काढतीये. तुझ्या फोनमध्ये पैसे नसतील ना. सारंग फोन द्या बरं तुमचा. आता जानकी फोन लावते ऋषिकेशला आणि म्हणते हॅलो ऋषिकेश. आता ऋषिकेश घाबरतच म्हणतो जानकी अगं एवढी रात्र झाली, कुठेस तू, काय करतेयस. मला वाटलंच होतं तू मला न सांगता कुठेतरी गेली असेल, का खोटं बोललीस. आता ऋषिकेश तिकडनं बऱ्याच वेळ बोलतो. मग जानकी म्हणते ऋषिकेश ऐका ना मी इकडे आहे. मग ऋषिकेश म्हणतो मला नाही ऐकायचं काही, तू कुठे आहे काय आहे, तू जिथे कुठे असशील ना तिथून ताबडतोब घरी आहे आता. मग जानकी म्हणते ऐका ना ऋषिकेश, हे बघा तुम्हाला माझ्यासाठी इथे यावं लागेल. ऋषिकेश म्हणतो कुठे यायचंय, काय संबंध आहे माझा यायचा. मग जानकी म्हणते हे बघा ऋषिकेश आशीर्वाद बंगल्यावर या ना आपल्या घरी इकडे. मग ऋषिकेश घाबरतो तिकडनं आणि म्हणतो काय तू तिथे काय करतेस जानकी. अगं ते काय आपलं घर आहे का, अगं तुला कळत का नाही, कितीदा सांगितलं तुला मी. मग ऋषिकेश म्हणतो मी त्या घरात पाय ठेवणार नाहीये. जानकी म्हणते ऐका ना ऋषिकेश प्लीज. ऋषिकेश म्हणतो तुला सांगितलं ना मी येणार नाही, तिथे फोन ठेव तू. मग आता जानकी रडत म्हणते मोठा प्रॉब्लेम झालाय. मग ऋषिकेश म्हणतो काय प्रॉब्लेम झालाय. मग जानकी म्हणते प्लीज ऋषिकेश माझ्यासाठी या ना. मग ऋषिकेश म्हणतो ठीक आहे येतो मी, असं म्हणून तो पटकन आता तिथे जायला निघालाय. सुमित्राबाई तिथेच आहेत अजून सुद्धा. आता जाता जाता त्या ऋषिकेशने सुमित्राबाईंना काही सांगावं ना की मी चाललो आशीर्वाद बंगल्यावर, जानकी तिथे, पण तो त्यांना काही सांगत नाही, चालला जातो तिथून. आता हे सगळे अगदी डेस्परेटली वाट बघताय ऋषिकेश केव्हा येईल आणि केव्हा नाही याची. आणि हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. आता पुढच्या भागात आपण बघणार आहोत प्रेक्षकांनो जानकी आणि ऋषिकेशमध्ये गैरसमजुतीमुळे भांडण लागले आणि आता ते स्पर्धक म्हणतात की सांगतात ऋषिकेशला की यांनी लाच दिली आहे आणि आम्ही पकडलंय यांना. आता ऋषिकेश चिडतो आणि म्हणतो तुला सांगितलं होतं ना मी स्पर्धा होईपर्यंत तरी या लोकांशी कॉन्टॅक्ट ठेवू नको. आता ऐश्वर्या म्हणत असते माझं चुकलं ऋषिकेश, ऐश्वर्याने फसवलं. पण आता ऋषिकेश म्हणतो तू फसवलंस मला जानकी. आणि आता स्पर्धा सुरू झाली आणि जानकीमध्ये भांडणं झाल्यामुळे ऋषिकेश आणि जानकी ही स्पर्धा हरतात. जानकी स्पर्धेमध्ये पडते असं त्यांनी दाखवलं. आता बघूयात पुढे काय काय घडते. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.